आणखी एक महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेची चढाओढ पाहायला मिळते। भाजप बरोबर शिंदे आणि दादा गटाकडून सुद्धा जागांचा स्वतंत्र सर्वे करण्यात आल्याची माहिती मिळते। लाडकी बहीण योजना, इतर योजनांच्या प्रभावासंदर्भात देखील प्रश्नावली आहे। भाजपच्या सर्वेमुळे लोकसभेत शिंदे गट आणि दादा गटाला फटका बसला होता। त्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र असा सर्वे देखील केला जातोय। प्रत्येक पक्ष जसा सर्वे करत असतो तसा आमचाही सर्वे गेल्या 2 महिन्यापूर्वीच सुरू झालेला आहे। शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादाचे राष्ट्रवादी असेल, या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पद्धतीने या प्रत्येक मतदारसंघाचा सर्वे केलेला आहे आणि ठरलेली स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये उमेदवार निवडून येईल जो कोणत्याही पक्षाचा असेल, निवडून येण्याची ज्याची गॅरंटी आहे अशांना तिकीट दिले जातील आणि विद्यमान आमदार जरी असले आणि त्याचा निगेटिव्ह जर सर्वे गेला तर त्याचे तिकीट कापल्या सुद्धा जातील, अशी सुद्धा एकंदरीत स्ट्रॅटेजी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेली आहे। मूर्खपणा आहे। तुम्ही एक सांगा, भावनाताईची तिकीट बीजेपीच्या सर्वेनं म्हटल्यानंतर थांबवली, हेमंत पाटलाची पण तेच केलं आणि नाशिकच्याही गोरशीचं पण तेच झालं। मग आता भाजपवाल्यांनी सर्वे केला का हे येत नाही निवडून, आणि नवनीत राणाच्या विरोधात सगळेच जण होते, सर्वे चुकीचा होता आणि त्यांना तिकीट दिली भाजपनं। म्हणजे पक्ष शिवसेनेचा आणि सर्वे करणार भाजप, म्हणजे नावापुरतं पक्ष ठेवणार का तुम्ही शिल्लक?